वसंताची पहाट घेऊन आली, नवचैतन्याचा गोडवा, समृद्धीची गुढी उभारू आला चैत्र पाडवा. मराठी नववर्षाच्या व गुढी पाडवा निमित्त सर्वांना मंगलमय शुभेच्छा. तर माझ्या सगळ्या जीवलग मित्र मैत्रिणींना आणि 20,800 सबस्क्रायबर्स आहेत, म्हणजे 20,800 परिवार आहेत माझे, त्या सगळ्यांना आणि जे पण व्हिडिओ बघतात आतापर्यंत चॅनल सबस्क्राईब नाही केले त्यांना सुद्धा आम्हा सर्वांकडून गुढीपाडव्याच्या व मराठी नवीन वर्षाच्या खूप खूप हार्दिक शुभेच्छा. चला तर मंडळींना आता व्हिडिओला सुरुवात करूया. शांतताई कोण आली बाबा सकाळी सकाळी? ललिता सारखा आवाज येऊन राहिला. ललिता आहे का? ये इकडे ये, हॉलमध्येच आहे मी. बाबा शांतताई, तुम्ही आवाजही नाही ओळखत माझा? नाही ओळखली ना, म्हटली तरी ललिता आहे का ये म्हणून. बाबा ललिता, कामही झाले का तर तुझे? सकाळी सकाळी आली ना इकडे? म्हटलं आता सकाळी सकाळी गेला तर कसा नाश्ता बिस्ता मिळून जाते, चहा वगैरे, म्हणून मी म्हटले चला जाऊ दे. असं सकाळी आला तर चहा नाश्ता मिळते, नाही तर मिळतच नाही. पण पुन्हा बनवा लागते ना. आता कसा बनवला असेल तर तिथलाच होऊन जाते. नाही ललिता, आता नाश्ता बिस्ता नाही बनवली बाबा मी. आता आली तू तर बनव. नाही शांतताई, नाश्ता वगैरे करायला नाही आली मी. शेणासाठी आली की नाही शांतताई? तर म्हटलं विचारून घेते. अजून का विचारून घेते ललिता? हेच तुपाचं नाही का? कळवलं का तूप? कळवीन म्हणत होते ना. हो, रात्री कळवली ना तूप. पण ललिता, एकच पाव मिळेल आता. तू अर्धा लिटर म्हणत होती ना. काहून तर शांतताई, अर्धा लिटर देऊन दिले असते. नाही ना, मग 8 दिवसाच्या नंतर नेशीन. ते सरपंच भाऊ पण आले होते रात्री, तेव्हा मी कळवतच होती. मग थांबा म्हटले, घेऊन जा म्हटले सोबतच, तर त्यांना एकच पाव दिली. असं का? सरपंच भाऊ घेऊन गेले का तूप? हो, आता गुढीपाडवा आहे तर लागतेच ना मग तूप. हो, तर शांतताई माहित आहे ना तुम्हाला, गुढीपाडव्याला घेऊन नेतात म्हणून तूप जास्त बनवायचा. आता घरी जेवढा होते तेवढाच बनवीन ना ललिता. जास्त साई नाही निघत ना दुधाची. 3-4 दिवस जमा करून ठेवावं लागते, त्याच्यानंतर बनवा लागते तूप. शांतताई सांगू का, मस्त 4-5 म्हशी घेऊन घ्या तुम्ही. मग भरपूर तूप होईल. हो, 4-5 म्हशी घेऊ आणि त्या म्हशीच्याच करत राहू. मग नाही काहीच नाही लागत का मग करायला त्यांच्या मागे? आता 2च आहेत तरी तर त्यांच्यासाठी खूप काही करावं लागते. हो, तर तसा मग दूध दही तूप पण होते ना. पाहू आता, सांगेन बाबा यांना. अशी ललिता म्हणत होती म्हणून. का बाबा शांतताई, तुम्ही आता सांगाल का अशी ललिता म्हणत होती म्हणून शांताराम भाऊकडे? हो सांगेन ना, तेव्हाच तर घेतील ना म्हशी अजून 2-4. शांतताई, गुढीपाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा. ललिता, तुला पण गुढीपाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा. मराठी नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा. अरे हो, खरं शांतताई, मराठी नवीन वर्षाची सुरुवात पण गुढीपाडव्यापासून होते नाही तर का? झाले असतील शांतताई तुमचे कामं? हो, कामं होतात का ललिता? आता फक्त झाडू पोचा बिचा झाला करून, बाकी सगळे कामं तसेच पडले आहेत. आता आंघोळ बिंगोळ करावं लागेल, त्याच्यानंतर मग स्वयंपाकाचा. किती वाजे उभारता आता गुढी तुम्ही? 11 वाजतील नाही तर का ललिता गुढी उभा राहिला? हो, वाजतात ना, 10-11 वाजतातच. तुझे झाले का कामं? नाही शांतताई, माझे कामं नाही झाले. आता तर शेणासाठी आली आहे मी. मागे येऊन शेणाचा सारव नाही ना आमच्या. सारव सुरव करते, मग आंघोळ पाणी करते. आता ललिता, तूप नेत आहे का आता? हो, नेलं तर असतो, पण डब्बा नाही आणली ना शांतताई. तुमच्या इथं असेल डब्बा तर देऊन द्या मग. अहो बापा ललिता, आमच्या घरचे डब्बे ना सगळे इकडे तिकडे आहेत. रात्री सरपंच भाऊ घेऊन गेले आमच्या इथला एक डब्बा. ते खाली आले होते फक्त विचारायसाठी. मी म्हटली आता घेऊनच जा आले तर. आणि एक डब्बा ना कुंताच्या इथं आहे. आता डब्बे तर नाही आहेत बापा, आणशील तेव्हाच. हो, तर ठीक आहे ना. तर शांतताई, मी एक काम करते मग, चिकूच्या बाबांना पाठवते डब्बा घेऊन, देऊन द्याल मग तू. हो ठीक आहे ना. का बनवता ते शांतताई? का बनवायचं आहे गुढीपाडव्याला? पुरणाची पोळी आणि भजी बिजी बनवते. ठीक आहे शांतताई, मी पाठवते मग डब्बा. शांतताई, तूप किती रुपये पाव दिले? 200 रुपये पाव. 200 रुपये पाव का? ललिता, पैसे वगैरे नको पाठवू. तुझेच पैसे आहेत ना, तू आली होती रोज येणं तर त्याच्यामधूनच होतील काटून मग. हो ठीक आहे ना, नाही पाठवत. हा का करते बाबा सोनू? आवाज दिले तर हो म्हणाला ना, यायचंच आहे. मम्मी बोलवत होती का तू? नाही सोनू, बोलवत तर नव्हती मी. आवाज आला का तुला? का मम्मी, आवाज तर मारले तू सोनू इकडे ये म्हणून, आणि आता म्हणते नाही बोलवत होते म्हणून. असा म्हणजे आता आवाज आला नाही तुला? मी तर किती 10 मिनिटाच्या आधी का 15 मिनिटाच्या आधी आवाज दिली तुला. का मम्मी तू पण? का पण मम्मी तू म्हणते? किती वेळ झाला आवाज दिले तर इकडे ये म्हणून? का करत होता? स्टेटस बघत होतो ना मम्मी मोबाईल मध्ये. बस तेच काम करत जा तू. का मम्मी, आता मोबाईल आहे तर बघून नाही तर का तर? हो बघ, पण आवाज दिल्यावर तर यायला पाहिजे ना. हो म्हणते, आणि 15 मिनिटाच्या नंतर येते. आता विशालने मोबाईल घेतला असेल तुझ्याजवळून, म्हणून तू इकडे आला ना. हो ना मम्मी, भाऊ मोबाईलच नाही देत मलाही मोबाईल पाहिजे मम्मी. आता चालते ना तुझं काम? किती मोबाईल घरात? म्हणजे 4 जण आहेत तर 4 मोबाईल पाहिजे का? नुसता हातामध्ये 24 तास मोबाईलच पाहिजे? कशाला बोलवली मम्मी सांग ना.
सोनू आज काय तर माहित असेल ना तुला? हो ना मम्मी, आज गुढीपाडवा आहे ना. अरे बापरे, मी मम्मीला गुढीपाडव्याच्या शुभेच्छा दिलोच नाही. मम्मी हॅपी गुढीपाडवा. असं आता म्हटल्यावर आठवला तुला नाही? तुला पण गुढीपाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा. मी काय म्हणत होती सोनू, आंब्याचे पानं तोरण गिरण बनव आणि फुलं आणून गुढीसाठी हार वगैरे बनव. सांगावं लागते नाही दरवर्षी. हो ठीक आहे ना मम्मी, आणतो. अजून मम्मी ते निंबाची फांदी लागते ना. हो तुझे बाबा आणणार आहेत, गेले आहेत ना वावरात. सांगितले मी घेऊन याल म्हणून. आणि सोनू मग किराणा आणायचा आहे. बापरे, किराणा पण आणायचा आहे का? हो ते गाठे लागतात ना, गाठे आणायचे आहेत. ज्या पटकन आंब्याचे पानं आणून तोरण बिरण लावा दोघे भाऊ, आणि त्याच्यानंतर मग दुकानातून सामान आणून घेशील. मग बाबा आले की गुढी उभा राहायला चांगला होईल ना. सगळं सामान आयता राहील रेडी, तर मग चांगला होईल गुढी उभा राहायसाठी. हो मम्मी ठीक आहे ना, मी आणतो पटकन आता. हो मी आंघोळ करून घेते आता, आणि मग स्वयंपाकाला लागते. लक्ष्मी उठवली नाही मला तू. आता झोपले होते तुम्ही म्हणून नाही उठवली. हो पण आवाज तर द्यायला पाहिजे. किती वाजले आता? आज लवकर उठायचं होतं ना मला. हो मी उठवली, तुम्हाला आवाज दिली, पण तुम्ही ना उठलेच नाही, एकदम गाढ झोपेमध्ये होते. त्याच्यामुळे म्हटले आता झोपू देते. हो लक्ष्मी. मी आवाज दिली तुम्हाला, नाही उठले तर मी काय करू? मला वाटलं तुम्ही उशिरा रात्री झोपले, त्याच्यामुळे उठत नसणार. हो उशिरा तर झोपलो म्हणा रात्री, पण आज आता नवीन वर्षाची सुरुवात लवकर उठून करायची होती ना मला. असं म्हणजे आज नवीन वर्षाची सुरुवात आहे म्हणता? म्हणत तर नाही ना मग नवीन वर्ष आज. सगळे जण तर 1 जानेवारीलाच नवीन वर्ष म्हणून साजरा करतात. हो तो तर 1 जानेवारीला नवीन वर्षाची सुरुवात होते, परंतु लक्ष्मी आज मराठी नवीन वर्षाला सुरुवात झाली ना. हो मला माहित आहे आज मराठी नवीन वर्षाला सुरुवात झाली म्हणून, पण आपण कुठं साजरा करतो? सेलिब्रेशन पण नाही करत आपण. हो लक्ष्मी बरोबर म्हणते तू. लक्ष्मी गुढीपाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा तुला. थँक्यू. तुम्हाला पण हॅपी गुढीपाडवा. नारायणजी तुम्हाला माहित आहे आज अजून का खास आहे? हो माहित आहे ना. सांगा बरं मग आज काय आहे खास? अरे आज गुढीपाडवा आहे आणि नवरात्र आहेत सुरू आजपासून. अरे बापरे, नवरात्र आहेत म्हणून माहित आहे तुम्हाला? हो आता डेकोरेशन वगैरे लावावं लागते ना, त्याच्यामुळे. नाही तर मला काही माहित नव्हतं की आज नवरात्र आहे म्हणून. हो हे तर ठीक आहे, पण अजून काहीतरी आहे खास आज. आज काय आहे खास मग अजून? नाही ना लक्ष्मी, मला तर काही आठवण नाही राहिलं आज काही खास आहे म्हणून. गुढीपाडवा आहे बस एवढा माहित आहे. खरंच नाही आठवत आहे तुम्हाला? नाही लक्ष्मी, खरंच नाही आठवत आहे. कोणाचा वाढदिवस वगैरे आहे का आज? आईचाही नाही आहे वाढदिवस, तुझाही नाही आहे, माझाही नाही आहे, बाबांचा पण नाही आहे वाढदिवस आज. हो वाढदिवस वगैरे नाही आहे आज. मग काय तर लक्ष्मी सांग ना. अरे बापरे, एवढा खास दिवस विसरले तुम्ही? खास दिवस म्हणजे कोणासाठी खास आहे दिवस हा? मी नाही सांगत बा, तुमच्या लक्षात नाही आहे ना. अरे थोडा तर क्लू दे की कोणासाठी खास आहे हा दिवस. आपल्या दोघांसाठी खास दिवस आहे हा. आपल्या दोघांसाठी खास दिवस नाही ना लक्ष्मी, नाही येत आहे लक्षात. तुम्हाला ना नुसतं तुमच्या काम लक्षात राहते, त्याच्याऐवजी काही लक्षात नाही राहत. एवढा खास दिवस विसरले तुम्ही? जा राहू द्या, मी नाही बोलत तुमच्यासोबत. बापरे बाप, एवढा गुस्सा? हे बघा मी नाही बोलत म्हटली ना तुमच्यासोबत, हसू नका इथं. अगं लक्ष्मी नाही विसरलो मी. असा कसा विसरेन आज एवढा खास दिवस? राहू दे विसरले ना म्हणतात ते ना, असा कसा विसरेन म्हणून. अगं खरंच नाही विसरलो ना. मागच्या वर्षी गुढीपाडव्याच्या दिवशी आपला लग्न झाला होता, माहित नाही का मला? खरंच माहित आहे तुम्हाला की आता लक्षात आला? नाही माझ्या लक्षात आहे ना. हा दिवस कसा विसरू शकतो मी? हा दिवस का लक्ष्मी, ज्या दिवशी भेटलो आपण, ज्या दिवशी पहिल्यांदा मी बघायला आलो तुला, तो दिवस पण माझ्या लक्षात आहे. आणि तू म्हणते की हा दिवस विसरलो म्हणा. मग मस्करी करत होते माझी. का झाला थोडाशी मस्करी केलं तर? गुढीपाडव्याच्या दिवशी आपला लग्न झाला. आज गुढीपाडवा आहे, मग अॅनिव्हर्सरी, लग्नाची अॅनिव्हर्सरी आज मनवायची की 30 मार्चला मनवायची? मग 30 मार्चला मनवू ना. लग्न आपला किती तारखेला होता? 30 मार्चला. मागच्या वर्षी 30 मार्चला होता ना गुढीपाडवा. यावर्षी लवकर आला गुढीपाडवा. पण ज्या तारखेला लग्न झाला आपला त्याच तारखेला आपण मॅरेज अॅनिव्हर्सरी मनवू ना. मी पण तोच विचार करत होती सकाळपासून. उठला का नारायण? इतक्या वेळपर्यंत झोपून राहावं लागते का? आई लक्ष्मीला मी तोच म्हणत होतो, मला आवाज काऊन नाही दिली म्हणून. असा स्वतःहून उठून नाही होत नाही? ठीक आहे, आता उशिरा झोपला होता तर थोडासा उशिरा 7 वाजेपर्यंत ठीक आहे. आता वाजले किती? 9 वाजले. 9 वाजेपर्यंत कोणी झोपून राहते का? नाही आई, अर्धा तास झाला ना उठलो तर. हो का, अर्धा तास झाला का? हो, ब्रश चहा वगैरे सगळंच झाला. तू नव्हती ना घरी, कुठे गेली होती? कुठं जाईन बापा, सणाच्या दिवशी दुकानात होती ना. गर्दी आहे गिरायकांची तर होती तिकडे समोर दुकानामध्ये.
नारायण ते गुढी वगैरे उभारायची आहे, पटकन आंघोळ बिंगोळ कर आणि गुढी तयार कर. लक्ष्मी आंघोळ झाली तुझी? हो आई, आंघोळ झाली ना माझी. ही साडी कशाला घातली मग? कोणती साडी घालू आई मग? लुगडा घालून मस्त गुढीची पूजा कर. आई मला लुगडा घालता नाही येत आणि माझ्याकडे आहेत पण नाही. माझ्याकडे आहेत ना, आहेत माझ्याकडे 2 लुगडे का म्हणता तुमच्याकडे लुगडे आहेत, तुम्ही तर साडी घालता नाही? आहेत ना, कोणत्या कोणत्या सण तेव्हाराला घालते मी लुगडे पण. हो लक्ष्मी, मागच्या वर्षी ना गुढीपाडव्याला आईने आणि आत्याने दोघी जणींनी लुगडे घातला होता आणि गुढीची पूजा केली होती. हो काय? हो नारायण, मागच्या वर्षी पाहुणे होते गुढीपाडव्याला आपल्या इथं नाही. धामधूम होती सगळीकडे आपल्या घरी. यावर्षी लवकर आला वाटते नाही गुढीपाडवा? हो नाही, मागच्या वर्षी 30 तारखेला आला होता गुढीपाडवा. यावर्षी आता 19 तारखेलाच. हो ना, 10-11 दिवसाच्या आधीच आला नाही का? जा पटकन आंघोळ कर बरं नारायण. मी ते गुढीचं सामान काढून देते, गुढी उभार पटकन तू. हो हो आई. लक्ष्मी चल, लुगडा देते मी घालून. हो येते ना आई. आई मी यांच्यासाठी आंघोळीचं पाणी काढून देते आणि मग येते. हो ठीक आहे, तोपर्यंत मी सामान काढून ठेवते गुढीच्या. हो हो ठीक आहे आई, येते मी. कुंता, हे कुंता, झारी आण म्हणलं तर कुठे गेली बाबा हे कुंता? बाबा किती वेळचा आवाज मारत आहो कुंता तुला? हो तर झारी घासत होती ना मी, कुठं आवाज नाही आला मला. हे घ्या, झारीसाठीच बोलवत होते ना. नाही तर का किती वेळ झाला लोटान लोटान म्हणून आवाज देत होता तर. हो तर घासून नाही झाला होता ना, तसंच आणून दिली असती का? झाली का हार वगैरे बनवून झाली? हो आई बनवत आहे हार. सुई होऊन दिलो मी धाग्यामध्ये, आता बनवून राहिली. हो का, आई बनवत आहेत का? अहो मग अशी घासते म्हटली तर ह्या गुड्डी पिंकीचाच फोन आला, त्यांच्यासोबतच बोलत राहिली फोनवर. मागच्या वर्षी मस्त गुढीपाडव्याला आल्या होत्या दोघी बहिणी. नारायण बापूजीचा लग्न होता ना गुढीपाडव्याच्या दिवशी. अरे हो, नारायणचं लग्न होता नाही गुढीपाडव्याच्या दिवशी? नाही तर का, लवकर आपण गुढी वगैरे उभारला ना, मग हळदीचा कार्यक्रम नव्हता का? हो हो बरोबर आहे. आज ना काही बनवायची इच्छा नाही होत आहे म्हणजे. काऊन? अहो सगळे घरी राहिले तर बनवूशे वाटते. पोरी तिकडे आहेत बाहेर, तर इच्छाच नाही होत आहे. हो पण सण तेव्हाराला बनवाच लागते ना कोणता? हो बनवा तर लागते, पण तिकडेच लागते जीव पोरींकडेच. राहू दे मग, इच्छा नाही आहे तर नको बनवू. नाही असंच ठेवून का सण? असा तर माणूस बनवून खाते आणि सण तेव्हारालाच नाही बनवून का? मग आता अशी म्हणते ना तशी म्हणते. हो सांगत आहे मी तुम्हाला माझ्या मनातली गोष्ट. आता तुमच्याजवळ नाही सांगू तर कोणाजवळ सांगू सांगा बरं? मन हलका करत आहे मी आपला. आणि हे साडी कुठे ठेवली गुढीची? बेडवरच तर ठेवली होती काढून, नेलं नाही का? नाही ना. तुम्ही ना सांगितले तरी इथं बेडवर साडी ठेवली म्हणून. आणि गाठी ना ते काल किराणा सामान आणला तर तिथंच आहे. पहा एकही सामान नाही घेऊन गेले ना, वारलेच बोलतात लोट्यासाठी. आणि निंबाची डाळ आणला का? हो निंबाची डाळ आणलो ना, आंब्याची डाळ आणलो, निंबाची पण डाळ आणलो. तोरण झाली आंब्याच्या पानाची लावून दरवाजाला. हो का, चांगला झाला. हो आता मी पटकन गुढी उभारतो, तू ये लवकर. हो थोडीशी साडी वगैरे चेंज करते ना, येते मग. हो आरती गिरती आणते ना करून. रांगोळी वगैरे टाकली ना? टाकली तरी बघितलं नाही का तुम्ही? नारायण वेरू मोठा काम नाही घेतला? मोठा वेरू घ्यायला पाहिजे होता. दरवर्षी गुढी उभारतात माहित नाही का तुला? आई मग तांब्याच्या लोट्याला हात नाही पुरत ना, पूजा करावी लागते तर मग जास्त उंच कशाला गुढी उभारायची? आता अशी उभारली मी गुढी तर बघ हातही पुरते, पूजाही करायला चांगला जमला. अरे तशी नाही म्हणत मी, ठीक आहे अशी गुढी उभारली तर, पण वेरू तर लांब घ्यायला पाहिजेत होता. तो खिडकीमध्ये वेरू लावला. खिडकी आहे ना आई, मग खूप लांब वेरू होते. हाच एक छोटासा मिळाला. दरवर्षीचा वेरू कुठे गेला तर तो? गुढी उभारायच्या दरवर्षीचा वेरू होता ना. का माहित आई, मागच्या वर्षी गुढी वगैरे आपण काढलो ते लग्नाच्या याच्यामध्ये कुठं ठेवला तो वेरू माहित नाही, दिसलाच नाही ना. बरोबर आहे. झाला ना तिथे स्वास्तिक वगैरे काढले ना लक्ष्मी? आंब्याच्या लोटावर स्वास्तिक काढले ना? हो आई, स्वास्तिक काढून हळदी कुंकू लावून पूजा केली ना मी. हो झाला तशीच पूजा करायची आहे. बाबा नारायण तुझे बाबा का करून राहिले तर? गुढी उभारू नाही झाली तरी हे का करून राहिले? दुकानामध्ये इथं नाही दिसून राहिले ना. आई बाबांची पूजा झाली करून, पूजा वगैरे केला बाबांनी. केव्हा पूजा केला? तू पूजा केली आई, आणि मग आतमध्ये गेली ना ते तांदूळ वगैरे आणायसाठी, तेव्हा केला बाबांनी पूजा. असं पूजा केला ना, आता कुठं गायब झाले ते? मग गिराईकाला तर ते सामान दिला गिराईकाला, आता हात वगैरे धुवायला गेले असतील मागे. का बाबा हे तुझे बाबा पण आता थोडा वेळ थांबू नाही शकत होते? इथं उभे नाही राहू शकत होते का? येतात ना आई. आई तुझी तर मस्त फोटो निघाली. काही पण सांगते. खरंच आई, फोटो काढलो ना तुमच्या दोघींचे, लुगडे घातलं तर मस्त दिसून राहिली आई तू. मी का बुड्ढा माणूस? लक्ष्मी छान दिसून राहिली मस्त. हो लक्ष्मी तर दिसतच आहे आई, पण तू पण छान दिसून राहिली. हो आई, खरंच तुम्ही छान दिसत आहात मस्त लुगड्यावर. लुगडा छान जास्त तुम्हाला. तुलाही तर जास्त लुगडा मस्त. आई मी स्टेटस ठेवली ना तुमच्या आणि माझ्या, सगळ्यांनी लाईक केला. कुठं का ठेवली? आई मोबाईल वरती स्टेटस ठेवली मी, मग दाखवीन तुम्हाला. हो दाखवशील.
का करत होते हो तुम्ही नारायणचे बाबा? इकडे पूजाही सुरू झाली ना, तुम्ही तिकडे काय करता? अरे मी पूजा केलो, झाली माझी पूजा करून. हा, नारायणने नाही सांगितलं का? सांगितलं, पण आता आरती वगैरे म्हणायची आहे तर सोबत पाहिजे ना. थोड्या वेळ ते दुकानात नाही थांबायला तर का होते? आधी पूजा वगैरे करून घ्या, मग दुकानातच थांबणे आहे. हो ना, तुम्हाला मी मगाशीच म्हटले की कपडे चेंज करा म्हणून. ह्या कपड्यांना का झाला? नवीन असतं कपडे आहेत. काही नाही झाला, पण आता आज तेवाराचा दिवस आहे तर दुसरे कपडे घातले असते. नेहमी तेच तेच कपडे घालता. काही नाही होत, फेवरेट आहेत माझे हे कपडे. चालते मला. बघ का, तुला सोबतही आहे. तो माझी हिरवी पगडी आहे, माझी तुझी हिरवी साडी. लाल सदरा घातला आहे, तर लाल ब्लाऊज घातली आहे तू. धडी तुझ्या साडीची लाल आहे. मॅचिंग झाला की नाही सांग? हो, झाला मॅचिंग झाला. चला करा ना आता आरती सुरू. आलो तरी मी. लक्ष्मी म्हण बाई आरती. आई मी म्हणू का आरती? हो, म्हणणं येत नाही का? हो येते ना आई, म्हणते मी.